हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. मी सोनू तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण चाललेलं आहो गार्डन बघायला. चंद्रपूरचं बिगेस्ट गार्डन आहे हे. आपण इथे पोचलेलो आहोत. या गार्डनचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन, असं या गार्डनचं नाव आहे. तर आपण इथे अंदर प्रवेश केलेला आहोत आणि इथे आम्ही सगळेजण फॅमिली सोबत घेऊन आलेलो होतो. मिळून सगळी फॅमिली गार्डन बघायला आलेलो होतो इथे. आता तिकीट वगैरे सगळ्यांची काढली आणि इथे आपण अंदर प्रवेश केला आहो गेटच्या अंदर, जिथे तिकीट वगैरे सगळी चेकिंग केली जाते आणि आपण किती मेंबर आहोत, किती काय आहोत ते सगळी चेकिंग केली जाते. कारण तिकीट सगळ्यांचीच काढावी लागते इथे. लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांचीच तिकीट काढावी लागते इथे. कारण 5 वर्षाच्या नंतर मुलांची पण इथे तिकीट घेतलेली जाते. आधी ना हे गार्डन जेव्हा बनलेलं होतं नवीन तेव्हा 3 महिन्यासाठी फ्री दिलं होतं बघायला. पण तेव्हा उन्हाळा पण होता आणि इतकी गर्दी असायची की खूपच गर्दी असायची इथे गार्डनमध्ये. कारण फुकटमध्येच गार्डन बघायचं होतं तेव्हा. आणि डेव्हलप पण इतकं नव्हतं तेव्हा, पण आता खूप डेव्हलप झालेलं आहे. बघा किती सुंदर आहे. ते जहाजासारखं दिसून राहिलं ना तुम्हाला, ते हॉटेल आहे. आणि इथं बटरफ्लायचं दिसत आहे तुम्हाला, हे बटरफ्लायचं गार्डन आहे. इथे बटरफ्लाय असतात. तेवढ्या नाही आहेत पण आहेत बटरफ्लाय इथे. खूप सुंदर गार्डन आहे बघण्यालायक. तुम्ही पण येऊ शकता इथे बघायला. गार्डन खूप सुंदर आहे चंद्रपूरचं बोटॅनिकल गार्डन. पण जे मेन पॉईंट आहे तिथे पण या लोकांनी तिकीट लावलेली आहे. इथे ना आमच्या पिऊबाईला फोटो काढायचा होता, पण तिच्या पप्पांनी काही तिचा फोटो काढलेला नाही. कारण तो त्रासून गेला होता गार्डन फिरू आणि पैदल चालू. तर बघा इथे विज्ञानबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. पण मी तेवढे व्हिडिओ काही इथले काढलेले नाही. बघा इथे आईच्या गर्भाशयात कसं बाळ असतं, इथे सगळी माहिती दिलेली आहे. तर आमचं इथे सगळं पॉईंट पाहून झालेले होते. चला म्हटलं आता इथे फोटो काढून घ्यावा सगळ्यांचा, फॅमिली फोटो. तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतला आणि बघा कसे हाय करून राहिले आहेत व्हिडिओमध्ये. सगळेजण खुश आणि प्रसन्न होते. आता समोर कोणते पॉईंट आहेत बघूया म्हटलं. गार्डन खूप सुंदर आणि छान आहे बघण्यालायक, पण मिडल क्लास फॅमिलीसाठी हा गार्डन नाहीच आहे मला तरी असं वाटतं. कारण इतकी 100 रुपये फी एका कॅन्डिडेटची म्हटलं तर खूप जास्त. मिडल क्लास फॅमिलीसाठी तर खूपच जास्त झाले 100 रुपये तिकीट म्हटलं तर. कारण बाहेर गावी पण जसं नागपूर म्हणा, पुणे, मुंबई म्हणा, तिकडे गार्डन फ्रीमध्येच बघायला मिळतात. पण इथे हर एक पॉईंट बघायला आणि पूर्ण गार्डन बघायला पैसे लागतात. बघा इथे ना बटरफ्लाय खूप होत्या. तर माझे मुलं ना खूप एन्जॉय करत होते. मस्त बटरफ्लाय इकडे तिकडे उडत होत्या या. तर मस्त आमच्या तेजूला आणि वंशला खूप मजा येत होती इथे. आधी नव्हती इथे कोणत्याच पॉईंटला पैसे वगैरे लागत, पण आता सगळ्या जागी या लोकांनी पैसे घेतात. मेन जे पॉईंट आहे तिथे सगळ्याच गोष्टीला इथे पैसे लागत असतात. मिडल क्लास फॅमिलीसाठी तर नाहीच आहे हे गार्डन मला तरी असं वाटतं. कारण 100 रुपये फी आणि जे आपल्याला बघायचं आहे वेगळं काही, जे मेन बघण्यालायक आहे या गार्डनमध्ये, ते काही इथे आपण बघू शकत नाही. कारण सगळ्याच गोष्टीला इथे तिकीट लावलेली आहे एक्स्ट्रा. 100 रुपयाची तिकीट तर काढावीच लागते आणि एक्स्ट्रा काही बघायचं आहे त्याला पण एक्स्ट्रा चार्ज लागतो. बघा सुंदर आहे गार्डन, पण मिडल क्लास फॅमिलीसाठी नाहीच आहे. चला आमचं गार्डन बघून वगैरे झालं. विठोबा केला आम्ही आणि निघालो घरी. चला बाय. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.